चंदगड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई. बांद्राई वाड्याजवळ गोवा बनावटीच्या दारूसह 42 लाखांचा मुद्देमाल जप्त. डंपर व कारमधून 8,12,000ची गोवा बनावटीची दारू आणताना तिलारी नगर ते धामणे रस्त्यावर बांद्राई वाड्याजवळ वन विभागाच्या मोकळ्या जागेत गुरुवारी चंदगड पोलिसांनी पकडून 42,12,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 10 पैकी 6 जणांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई असून अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. धुळो निनू फोंडे वय 30 गोवा, विजय वसंत झोरे वय 30 मनेरी धनगरवाडी सिंधुदुर्ग, गणपती मारुती पाटील वय 35 राहणार मांडेदुर्ग चंदगड, संजय पांडुरंग नाईक वय 38 राहणार हलकर्णी, दिलीप शिवाजी मयेकर वय 34 राहणार पार्ले, अजय दत्तू नाईक वय 27 राहणार वरगाव, सुभाष बांदिवडेकर राहणार नागनवाडी, उमेश आवडन राहणार तुडिये, विजय आवडन राहणार वैताकवाडी, सागर नाईक राहणार गोवा यापैकी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुभाष, उमेश, सागर व विजय फरार झाले असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा बनावटीची दारू डंपर व कारमधून आणत असल्याची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी सापळा रचून तिलारी नगर ते धामणे रस्त्यावर बांद्राई वाड्याजवळ वाहने ताब्यात घेतली. त्यापाठोपाठ असलेल्या इतर 2 कार्यवाही करत 34 लाखांची 4 वाहने, 8,12,880 रुपयांची गोवा बनावटीची दारू असा एकूण 42,12,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.